माझ्यासह इथं जवळपास एक 20 ते 25 जण फार्मासिस्ट इथं संघटना ज्यांचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बस स्थानकामध्ये भारतीय पंतप्रधान जनऔषधी केंद्र हे सुरू केलेले होते. या कोरोनाच्या महामारीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यल्प दरामध्ये हे सर्व फार्मासिस्ट, ज्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची अत्यावश्यकमध्ये मोडणारा हा व्यवसाय असून त्यातल्या त्यात पुन्हा पंतप्रधान हा व्यवसाय अत्यंत कमी दरात लोकांना आम्ही मेडिसिन उपलब्ध करून देतो. आणि ते अचानकपणे एस टी महामंडळातून MSRTCनं अचानकपणे पत्र दिले की तुमचे जे चालू असलेले व्यवसाय तात्काळ बंद करावेत. पण आम्ही त्या अनुषंगानं ते पत्र घेऊन आज दादाच्या जनता दरबारमध्ये आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो. माननीय अजितदादा पवार साहेब यांना आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं व तात्काळ या संबंधित विभागाचे जे MD आहेत MSRTCचे चेन्नई साहेब, त्यांना तात्काळ फोनवर कॉन्टॅक्ट केला व त्याचबरोबर आता इमिजिएटली आमची अनिल परब साहेब जे परिवहन मंत्री आहेत त्यांच्याशी आमची भेट घालून देण्याचं व योग्य तो निर्णय घेण्यासाठी आमची एक मीटिंग ऑर्गनाईज केली आहे. सर्वप्रथम मी दादांचं या पेजच्या माध्यमातून मी दादांना अभिनंदन करतो की खरंच गोरगरिबाचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न आज कुठं ना कुठंतरी मार्गी लागत आहेत असं आम्हाला दिसतंय. त्यामुळं आम्ही या जनता दरबार जे आयोजन केलं या सर्व टीमचं आम्ही मनपूर्वक